नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आपण खूप महत्त्वाचे IMP GKचे किंवा विज्ञान चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती असेल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता बघायचा आहे, कारण की एक एक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो। एक एक मार्कावरून या ठिकाणी तुमचा रिझल्ट ठरत असतो। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला खूप महत्त्व द्यायचं आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे, तर त्या सर्वांसाठी कळकळीची विनंती आहे, सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। म्हणजे येणाऱ्या काळातील आपण जे काही गणित बुद्धिमत्ता असेल किंवा GK असेल ह्यांचे जे लेक्चर मोफतमध्ये आणत असतो ते सर्व तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते शहर जैवविविधता निर्देशांक मिळणारे देशातील 16वे राज्य ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भागलपूर। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणते अंगक प्राणी पेशीत आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेशी भित्तिका। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कुठली स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विम्बल्डन ओपन। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना हे कोणाच्या नावावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोपीनाथ मुंडे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेकरिता करार केला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जर्मनी। प्रश्न क्रमांक 6 बघा, चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरचे वजन किती होते? तर बघा 1749.86 kg किलो। प्रश्न क्रमांक 7 बघा, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे विस्ताराची मागणी कोणत्या गटांनी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए G4। प्रश्न क्रमांक 8 बघा, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजीव मल्होत्रा। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणता देश MTCR ह्याचे सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चीन। प्रश्न क्रमांक 10 बघा, जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत। प्रश्न क्रमांक 11 बघा, पण त्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। जास्त काही मागत नाही तुमच्याकडं, फक्त लाईकच मागतो आहे, तर लाईक करायला कंजूसी अजिबात करू नका, प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा। प्रश्न क्रमांक 11, विक्रे ही कोणत्या तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सर्वसाधारण तापमानाला। प्रश्न क्रमांक 12 बघा, म्हाडा हा महामंडळ डॅश डॅश यासाठी काम करते? तो बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गृहनिर्माण। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी राज्याचे नृत्य प्रकारामध्ये चुकीचा पर्याय ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्नाटक गंभीरा। प्रश्न क्रमांक 14 बघा, जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक डॅश डॅश नियम लागू होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिसरा। प्रश्न क्रमांक 15 बघा, फळे भाजीपाला करमुक्त करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी न्यूझीलंड। प्रश्न क्रमांक 16 बघा, आपले डोळे ज्या प्राण्यांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी डॅश डॅशच्या दरम्यान असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 400 nm ते 700 nm। प्रश्न क्रमांक 17 बघा,
फुलपाखरू प्रजातींची एकूण संख्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कितीवर पोहोचली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किती 141. 141. प्रश्न क्रमांक 18 बघा, जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कलमामध्ये नमूद केला आहे. कोणत्या कलमामध्ये नमूद केला आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 20 ते 22. काय 20 ते 22. प्रश्न क्रमांक 19 बघा, अमेरिकेचे शेअर बाजारातील भांडवली मूल्य जगात सर्वाधिक किती ट्रिलियन डॉलर ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 48. प्रश्न क्रमांक 20 बघा, डॅश डॅश हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 21 बघा, राज्यातील दुसरे मधाचे गाव म्हणून कोणत्या जिल्ह्यातील पाटगावला मान मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावला मान मिळाला आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ हवं तर पॉज करा आणि कमेंट करा सगळ्यांनी की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही ग्राउंड लेखी देणार आहात. या ठिकाणी कमेंट करून लगेच सांगा. आणि जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत नसाल तर कोणत्या परीक्षेचा अभ्यास करताय तर ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे येणाऱ्या काळात मला तसे व्हिडिओ बनवायला किंवा तसे प्रश्न व्हिडिओमध्ये ॲड करायला. प्रश्न क्रमांक 22 बघा, महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार डॅश डॅश समितीला असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्थायी. प्रश्न क्रमांक 23 बघा, अहमदनगर जिल्ह्यात रांजणखळगे डॅश डॅश येथे पाहावयास मिळते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निगोज. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्रप्रहार युद्ध अभ्यास 2023 मेघालय येथे आयोजित करण्यात आली होती. ही कितवी आवृत्ती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 14वी. प्रश्न क्रमांक 25 बघा, सरदार सरोवरे प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नर्मदा. प्रश्न क्रमांक 26 बघा, नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 3. प्रश्न क्रमांक 27 बघा, अशुद्ध सोडियम क्लोराईड ह्या तपकिरी रंगाचा असून त्यास डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रॉक सॉल्ट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 बघा, तोरणमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अक्राणी तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, कोणत्या देशात संयुक्तपणे T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 आयोजित होणार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आणि वेस्ट इंडिज. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर बघा एक सर्वांना छोटीशी विनंती करतो, बघू आता किती विद्यार्थी माझं म्हणणं या ठिकाणी पटतं आहे किंवा किती लोक माझं या ठिकाणी म्हणणं ऐकत आहे. काय करायचं आहे, या व्हिडिओच्या खाली शेअर नावाचं बटन आहे, तर त्या शेअर नावाच्या बटनवर क्लिक करून किंवा तुम्ही लिंक कॉपी करा किंवा डायरेक्ट शेअर म्हणा आणि तुमचे जितके पण मित्र स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत किंवा जे पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत तर त्या प्रत्येकाला पर्सनली असेल ग्रुपमध्ये असेल तुम्ही आपला हा व्हिडिओ टाका, म्हणजे त्यांचा देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि जितकी जास्त व्ह्यू येतील आपल्या व्हिडिओला तर त्यानुसार आपण आणखी जास्तीत जास्त लेक्चर आणू आणि जास्तीत जास्त मोठे लेक्चर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ स्टेटसला असेल, मित्राला मेसेज असेल किंवा ग्रुपवर असेल, प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारात मोडतात? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 30चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अल्ट्रासॉनिक. प्रश्न क्रमांक 31 बघा,
देशातील किती महिला बचत गटांना ड्रोन देण्याचा निर्णय लखपती दीदी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 15,000. प्रश्न क्रमांक 32 बघा, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चांदी. प्रश्न क्रमांक 33 बघा, महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखालील असणाऱ्या क्षेत्रात प्रथम लागतो, तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ठाणे जिल्ह्याचा लागतो. प्रश्न क्रमांक 34 बघा, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कंपोस्ट खत. प्रश्न क्रमांक 35 बघा, जिल्ह्याच्या ठिकाणी या प्रत्येक बस स्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 36 बघा, गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी महात्मा ज्योतिबा फुले आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा, रशिया हा भारताचा कितवा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा. प्रश्न क्रमांक 38 बघा, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गहू. अजून शेवटचे काही मोजके प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर सर्वांना पुन्हा विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज कळकळीची विनंती आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, खूप बोलावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो, एडिटिंग करावी लागते. तर आपण हे सर्व काय करतो आहे, गरजवंत अभ्यासू हुशार मुलांसाठी अगदी मोफतमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर यासाठी जर तुम्हाला देखील आपलं हे काम आवडत असेल, आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जास्त काही मागत नाही आहे, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 39 बघा, किमान किती कोटी गुंतवणुकीचे लक्ष महाराष्ट्र सरकारतर्फे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक पार्कमध्ये ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 100. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 40, माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरुणिमा सिन्हा.